देहे रक्षणाकारणे यज्ञ केला, परी शेवटी काळ घेऊन गेला. करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. श्रीराम. एका मोठ्या श्रीमंत बादशहाचे 4 सेवक होते, ज्यांच्यावर त्याचे जीवापाड प्रेम होते. चौथा सेवक हा सगळ्यात लाडका होता. त्याला बादशहा उंची कपडे घालायला द्यायचा आणि त्याची खूप काळजी घ्यायचा. तिसरा सेवक खूप देखणा आणि श्रीमंत होता. बादशहाला त्याचा अभिमान वाटायचा आणि तो नेहमी त्याला लोकांसमोर मिरवायचा. दुसरा सेवक हा खूप हुशार आणि मदतीला तत्पर होता. जेव्हा कधी बादशाह संकटात असायचा तेव्हा हा सेवक त्याला धीर द्यायचा. आणि पहिला सेवक हा सर्वात जुना होता, पण बादशहाचे त्याच्याकडे अजिबात लक्ष नसायचे. हा सेवक मात्र बादशहावर खूप प्रेम करायचा आणि त्याची सेवा करायचा. काही काळाने बादशहा खूप आजारी पडला आणि त्याला जाणवले की आपला मृत्यू जवळ आला आहे. त्याला एकट्याने मरण्याची भीती वाटली. तेव्हा त्याने 4ही सेवकांना विचारले. चौथ्या सेवकाने स्पष्ट नकार दिला आणि तो निघून गेला. हा चौथा सेवक म्हणजे आपले शरीर. आपण याला कितीही सजवले तरी मृत्यूवेळी हे सोबत येत नाही. तिसऱ्या सेवकाला विचारले. त्याने उत्तर दिले, नाही, मी तुझ्या मृत्यूनंतर दुसऱ्या कुणाकडे तरी जाईल. हे म्हणजे संपत्ती, दागदागिने. आपण मेल्यावर ते इतरांचे होतात. दुसऱ्या सेवकाला विचारले. त्याने सांगितले, मी फक्त तुला स्मशानापर्यंत सोडू शकतो, त्याच्या पुढे नाही. हा दुसरा सेवक म्हणजे आपले नातेवाईक, मित्र, जे फक्त अंत्यविधीपर्यंत सोबत असतात. शेवटी पहिल्या सेवकाने आवाज दिला, महाराज, मी तुमच्या सोबत येईन. तुम्ही जिथे जाल तिथे मी सावलीसारखा सोबत राहीन. बादशहाला खूप पश्चाताप झाला, कारण त्याने आयुष्यभर ज्याची काळजी घेतली नाही तोच त्याच्यासोबत येणार होता. हा पहिला सेवक म्हणजे आपले कर्म आणि ईश्वराची भक्ती. तात्पर्य, आपण शरीर आणि भौतिक सुखासाठी खूप मेहनत घेतो, पण शेवटी काळ सर्व काही हिरावून घेतो. फक्त आपण केलेली भक्ती आणि चांगले कर्मच आपल्या आत्म्यासोबत राहतात. म्हणून जगाची चिंता सोडून ईश्वराची भक्ती करणे हाच जीवनाचा खरा मार्ग आहे.